हॅलो गाईज, आज आहे संडे. मॉर्निंगलाच आम्ही निघून गेलो वर्षोली बीचवरती या दोघींना घेऊन. ह्या दोघींनी तसं थोडंफार खाऊ खाल्लेला घरी, नाश्ता वगैरे, पण आम्ही ठरवलं की बीचवरच जाऊन काहीतरी नाश्ता करूयात. म्हणून आम्ही इथे छान नाश्त्याची ऑर्डर दिली आणि हा धीरज आमचा असं शूट घेत होता. आदू बघा किती हॅपी आहे बाहेर जाऊन, बिकॉज तिला आम्ही कधीतरीच बाहेर आणतो आणि त्यात आता वातावरण पण असं आहे उन्हाचं, त्याच्यामुळे जास्त आम्ही बाहेर आणत. पण बाहेर येऊन त्या दोघी खूप खुश असतात. केली पहिल्यांदा ऑर्डर मिसळ आणि ह्या दोघींसाठी घेतली मॅगी, जी मी आजूला भरवत होते बिकॉज ती खात नव्हती आणि सगळं अंगावर पाडून घेत होते, तरी पण काय पर्याय नव्हता. आणि आम्हाला तिचं ती हाताने खात असते. नंतर आमच्या प्लेटमध्ये उरलेलं खायला आला काऊ, आणि त्या काऊला बघून आम्ही खूप मजा केली. नंतर या दोघींना घरी सोडून आम्ही केला आमचा वेळ स्पेंड. गेलो मस्त राऊंड मारायला आणि खूप सारं फिरलो आणि आलो घरी. तरी बघा आम्हाला माझ्या फोनमध्ये असे काहीसे फोटोज काढत होती, जे बघून मला खूप हसायला आलं. इव्हनिंगला केली तंदुरी पार्टी आणि आज होता फादर्स डे म्हणून आणलेला छोटासा केक, त्याचं पण सेलिब्रेशन होतं. छान असं गॅलरीमध्ये बसलो आणि मस्त इव्हनिंग स्पेंड केली. केक कट केला आणि आईस्क्रीम पण खाल्ली. सेकंड डेला हवा होता अमायराला पिझ्झा, म्हणून धीरज ऑफिसमधून येताना त्या दोघींसाठी घेऊन आला पिझ्झा. तो आम्ही मस्त एन्जॉय केला. मी तर कपडेही चेंज केले नव्हते आणि मग मस्त पिझ्झा खाल्ला आणि थोडा वेळ आराम केला. नंतर अमायराला स्कूलमध्ये सोडलेलं धीरजने, तिला आणायला मी गेले बिकॉज धीरजला वेळ नव्हता. मग ते शॉपमध्ये आलेली, मग मी तिला घरी घेऊन आले. तर बघा आज आम्ही चप्पल उलटीच घालून आलेलो, जी आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आम्हाला आठवलं आणि मग ती आम्ही सरळ केली. त्यानंतर मी गेले आज जरा हेअरकट करण्यासाठी. माझा नंबर होता अपॉइंटमेंट, तरी पण मला थोडंसं वेट करावं लागलं. आणि मग हे असे माझे मस्त लॉंग झालेले हेअरचे मला कट करायचे होते. मस्त हेअर वॉश केला आणि बसले वेट करत. आणि मग त्यांच्याकडनं हेअरकट करायचा होता, त्या आल्याच नव्हत्या. मग फायनली माझा हेअर वॉश होईपर्यंत त्या आल्या आणि हा असा होता माझा फायनल लुक. हेअर्स केले शॉर्ट. इव्हनिंगला मस्त संध्याकाळी पहिला पाऊस पडला आणि त्या खुशीमध्ये आम्ही दोघं काय उन्हाळ्याला मोकळेच असतो. लगेच गेलो चायनीज पार्टी करण्यासाठी आणि असंच जात होतं तर एका ठिकाणी छान चायनीज वाटलं. तिकडे पहिल्यांदाच आम्ही ट्राय केलं. याच्या आधीही बहुतेक एकदा गेलो आहे पण आम्हाला आठवत नाही. घरी आल्यानंतर या दोघींसोबत अशी काहीतरी मस्ती केली. अंदमंद काहीतरी गाणं म्हणत होती ती, ते मी ऐकत होते. त्यानंतर मग तिला कॉपी करून आदू पण तसं काहीसं करायला लागली आणि असाच संपला आमचा हाही दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.